बीड हत्या प्रकरणातील फरार सुदर्शन घुलेसह 2 आरोपींचा कल्याण भिवंडीत हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न। फोटो पाहिल्यानंतर समजला आरोपी वॉन्टेड, मात्र 10 ते 15 मिनिटातच त्यांनी पळ काढला। हॉटेल मालकांची TV9 मराठीला माहिती। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर, ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेन, धसांचं चॅलेंज, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। महायुतीत दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील, मुख्यमंत्र्यांनी धस यांना आवर घालावा। मुंडेंवरील आरोपांनंतर अमोल मिटकरी आक्रमक, देशमुखांच्या मारेकऱ्यांऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोप। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। चौकशी पूर्ण होऊ द्यावी, बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही, गाडी मालकाची ही चौकशी नाही। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरुणाचा शोध सुरू, शिवसैनिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। मतदार 2000 विकले गेलेत, बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाड यांना संताप।